तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथमतः यांना अभिवादन। त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित सगळे उपासक यांना माझा सविनय जय भीम। आज मंगळवार दिनांक 10 डिसेंबर 2024। जय भारत, जय संविधान। संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेचे आजचे पुष्प आहे 999वे आणि आजचे प्रवक्ते आहेत आपल्याला लाभलेले संविधान समितीचे सदस्य आदरणीय अरविंद लिंबाजी जगताप, सेवानिवृत्त लेखापरीक्षक, रक्षा लेखा नियंत्रक अविभाग, कार्यालय गोळीबार मैदान, पुणे 1 असे हे आपल्याला लाभलेले प्रवक्ते आहेत। आणि आजचा त्यांचा विषय आहे धम्मपद गाथा विश्लेषण आणि भाग 17वा आहे त्यांचा। धम्मपद हे मनुष्याच्या किंवा मनुष्याच्या जीवनामध्ये जे परिवर्तन घडवून आणायचे असेल तेव्हा धम्मपद सगळ्यांनी वाचावं, त्याचं अनुकरण करावं, असं हे त्रिपिटकातील धम्मपद आहे। आणि याचा आपण आपल्या जीवनात पूर्ण वापर करूनच आपले जीवन समृद्ध करू शकतो। तर आजचा विषय त्यांनी खूप छान घेतलेला आहे आणि तो त्यांनी गाथा वग्गो म्हणजे वर्ग असतं आणि त्यांनी बाल वग्गो यातून आपल्याला आजचं ते प्रवचन देणार आहेत, आपल्याला गाथा समजून सांगणार आहेत। बुद्धिहीन वर्ग म्हणजेच बालवग्गो। या बालवग्गामध्ये भगवंतांनी सांगितलेले ज्या गाथा आहेत त्यांचं ते विश्लेषण करणार आहेत आणि धम्मपद गाथांचं पठण आदरणीय दातू गोपाजी सोनवणे, बोधाचार्य युनिट लीडर, समता सैनिक दल, सरचिटणीस, राजगुरुनगर तालुका दक्षिण, भारतीय बौद्ध महासभा, निगोजे, राजगुरुनगर इथून ते आपल्याला धम्मपद गाथांचं पठण करून दाखवणार आहेत आणि त्याचं विश्लेषण अरविंद जगताप सर करणार आहेत। तर मी अरविंद जगताप सरांना विनंती करते की त्यांनी आपलं प्रवचन सुरू करावं। अरविंद जगताप सर। सर्व महामाता आणि सर्व आदर्श महामानव यांना त्रिवार अभिवादन। त्याचप्रमाणे आजच्या ऑनलाईन व्याख्यानाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, बौद्धाचार्य, विचारवंत, उपासक, उपासिका या सर्वांना सविनय जय भीम। आज मंगळवार 10 डिसेंबर आपण आज पुष्प क्रमांक 990वे गुंफत आहोत आणि याचा विषय आपला आहे धम्मपद गाथा विश्लेषण भाग 17, गाथा नंबर 67 ते 70 त्याचं विश्लेषण करणार आहे। त्या अगोदर मी आदरणीय दादू गोपाजी सोनवणे सरांना विनंती करतो की त्यांनी यावरील गाथांचं पालीमध्ये पठण करावं। आदर्शांना वंदन। उपस्थित सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान। बालवग्गो अर्थात बालवर्ग या 67 ते 70 या गाथांचे मी पठण करीत आहे। नतं कम्मकतं साधु यंकत्वा अनुत पती यस असमुखो रोदन विपाकं पटिसेवती तच्च कम्मकतं साधु
यंकत्वा नानुतपती यस पतितो सुमनो विपाकं पटिसेवती मधुवा मय्यति बाले याव पापं न पचति यदा च पचति पापं बालो दुःखं निगच्छति मासे मासे कुसगेन बालो भुजेय भोजनं न सो संकतधम्मानं कलं अगति सोलसी. धन्यवाद सर. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान. खूप खूप धन्यवाद. आज आपण ज्या गाथांचं विश्लेषण घेणार आहोत त्याचं अतिशय सुंदर पद्धतीनं पालीमध्ये गायन केलेलं आहे दादू सरांनी. त्यासाठी मी त्यांचे खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो. आणि आजच्या ह्या आपल्या गाथांच्या विश्लेषणाला सुरुवात करण्या अगोदर ज्या आपण 4 गाथा इथे घेतलेल्या आहेत त्याचा मी मराठीमध्ये अनुवाद करतो. प्रथमतः आज थोडा माझा आवाज म्हणजे घसा थोडासा खराब आहे, परंतु काही हरकत नाही. आपण हळूहळूच या गाथांचं विश्लेषण करणार आहोत. तर आपण मला थोडंसं समजूनही घ्या ही मी विनंती करतो. गाथा नंबर 67. ते कृत्य करणे चांगले नाही ज्याने पश्चाताप करावा लागतो आणि ज्याचे परिणाम अश्रुपूर्ण चेहऱ्याने आयुष्यभर रडत भोगावे लागतात. हे 67वे गाथाचा अर्थ आहे मराठीमध्ये. त्याचप्रमाणे पुढील गाथेचा अर्थ असा आहे 68व्या. ते कृत्य करणे चांगले की ज्याने पश्चाताप करावा लागत नाही आणि ज्याचे परिणाम प्रसन्न चित्ताने चांगल्या मनाने भोगता येतात. गाथा नंबर 69. जोवर दुष्कृत्य पक्व होत नाही तोवर अज्ञानी मानव त्याला गोड समजतात, पण जेव्हा तेच दुष्कृत्य परिपक्व जे पिकलं जातं तेव्हा मात्र ते अज्ञानी मानव दुःखी होतात. हा झाला गाथा नंबर 69चा अर्थ. त्याचप्रमाणे गाथा नंबर 70. अज्ञानी माणूस महिने आणि महिने गवताच्या टोकाने अन्न खाल्ले तरी तो सुसिद्धांत किंवा चांगले नियम जाणणाऱ्या 16व्या भागाच्या समतुल्य होत नाही. हा गाथा नंबर 70 याचा हा मराठीमध्ये अर्थ आहे. यानंतर ह्या गाथा खरंच मानवाच्या जे कृत्य अकृत्य किंवा पाप पुण्य हे करण्याच्या दृष्टीनं फार उपयोगी आपल्याला बुद्धांनी या गाथेच्या द्वारे सांगितलेलं आहे. तर आपण त्यासाठी ह्या गाथेंच्या विश्लेषण आपण करत आहोत, कारण ती गाथा समजून घेण्यासाठी आपल्या सर्वांच्या एक मनाची स्थिती एका त्या
मनाची बैठक छान झाली तर ह्या गाथा समजण्याला जे अवघड जात नाही. पहा, आपण मानवी जीवनाचे 2 भाग करू शकतो. एक म्हणजे प्रत्यक्ष मानव आणि त्या माणसाची कृती, त्याचं कार्य किंवा त्याचं काम. तसं पाहिलं तर कृती, मानवाची जी कृती असते ती वरवर असते. म्हणजे जसं परिघ आणि केंद्र असेल, की जसं माणसाची कृती ही वरवर म्हणजे परिघावर असते. आपण जे कृत्य करतो किंवा आपण जे जीवनात दररोज कार्य करतो, ते मानवाचं सर्वस्व नाही. भले ते मानवाकडून ते कार्य घडत असले, तरी ते कार्य म्हणजेच पूर्णतः तो माणूस नाही. जसं म्हणजे समुद्र शांत असतो. समुद्राच्या लाटा आपण पाहतो. लाटा ह्या अतिशय रौद्र रूप धारण करून किनाऱ्याला येत असतात. लाटा जरी त्या समुद्राच्या असल्या, तरी त्या लाटा म्हणजे समुद्र नाही. त्याचप्रमाणे मानवाच्या हातून जीवनामध्ये जी कृती किंवा कृत्य घडतात, ते म्हणजे मानव नाही. हे वर वरवरचा म्हणजे परिघावरचा, जसं केंद्रबिंदू असतो आणि परिघ. तर समुद्रावरील लाटा ह्या कशानं निर्माण होतात? वाऱ्याच्या घर्षणानं. वाऱ्याच्या घर्षण झाल्यानंतर शांत असणारा समुद्र या त्या वाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळं लाटा निर्माण होत असतात. परंतु त्या लाटा म्हणजे सुद्धा समुद्र नाही. समुद्र अथांग असतो, हे सर्वांना माहीत आहे. तर माणूस आणि माणसाचं चैतन्य. चैतन्य म्हणजे अथांग महासागर आणि त्या चैतन्याचा संपर्क, त्या मानवाचा संपर्क इतर मानवांशी आल्यानंतर जो संघर्ष होतो, जे कृती होतं, त्यानंतर तो संघर्ष निर्माण केलं जातं. मग ते कृती 2 प्रकारची असू शकते. आपल्या सर्वांना माहीत आहे, की एक कृती चांगली किंवा एक कृती वाईट, एक पापमय किंवा एक पुण्यमय. आपण आत्तापर्यंतच्या सर्व धम्माचा अभ्यास किंवा सामाजिक जे काही क्रांती झाली, त्याच्या जर दृष्टीने जर विचार केला, तर मानवाच्या मनाचं इतर मानवाच्या विचारांशी ज्यावेळेस संघर्ष येतो, त्यावेळेस कृती घडतात, कार्य घडतं. पण याचा अर्थ असा नाही, की ते कार्य किंवा ती कृती म्हणजे तो माणूस किंवा त्या माणसाचं चैतन्य आहे. त्या माणसाचं चैतन्य, चेतना ही खरं खूपच वेगळी असते. परंतु आपण काही वेळेस जे कार्य मानवाच्या हातून घडलेलं जातं, त्याचा आपण विचार करतो आणि त्याप्रमाणे त्या माणसाचं आपण मूल्यमापन हे करीत असतो. पण माणसाचं चैतन्य ही जे खऱ्या अर्थानं अतिशय महत्वाचं, की एक चैतन्य ते अविनाशी चैतन्य असते. जी नैसर्गिक ताकद प्रत्येक जीवांमध्ये असते, तसंच मानवाचं जे चैतन्य असतं आणि त्या चैतन्याचा इतर माणसाशी
संबंध आल्यानंतर जो घर्षण होतो हे विचारांचं आणि मग त्यातून पाप आणि पुण्य हे घडलं जातं. पण कुठलीही कृती म्हणजे या पहिल्या गाथेमध्ये जी पहिली गाथा आहे, ते कृत्य करणं चांगलं नाही, ज्याने पश्चाताप करावा लागतो आणि ज्याचे परिणाम अश्रुपूर्ण चेहऱ्याने रडत भोगावे लागतात. तर मानवाच्या हातून ज्या कृती घडतात, त्याच्या दृष्टीने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. कारण हा प्रवास कसा आहे, की आपण चैतन्याच्या परिघावर म्हणजे घराच्या बाहेर आपण घर बांधल्यानंतर ज्या भिंती बांधलेल्या असतात, त्या भिंती म्हणजे आपलं कृत्य आणि त्या घरात वास्तव्य करणारा म्हणजे तो जे चैतन्य किंवा तो मानव असा ह्या कृती आणि चैतन्याचा संबंध येत असतो. तर कुठलीही कृती केल्यानंतर जर त्या कृतीला आपण चिकटत असेल किंवा त्याच्याशी संबंध जोडला जात असेल आपला, तर ते आपल्याला आपल्या चैतन्यापासून दूर घेऊन जाते. म्हणजे कसं एक उदाहरण देऊन पण मी तुम्हाला समजून सांगू शकतो हे. कुठली कृती पुण्यकारक असेल किंवा पापकारक असेल, तर ती त्या माणसाला धरून ठेवते. म्हणजे आता उदाहरणच द्यायचं झालं तर कुठल्याही धर्मामध्ये दान देणं हे एक पुण्यकारक कार्य समजलं जातं. आपणही आपल्या भिक्खूंना, विहारांना आपणही दान देत असतो. प्रत्येक धर्मामध्ये त्या तर दान देणं हे पुण्यकारक आहे. ही कृती दान देणं पुण्यकारक कृती आहे. आपण ते कोणीही दान देऊ शकतो. परंतु दान दिल्यानंतर जर दान देणारा व्यक्ती जर असं समजत असेल त्या कृतीला चिटकून घेत असेल, की मी दान केलं, म्हणजे तिथे अहंकार आला, मीपणा आला. म्हणजे मूळ जे माणसाचं चैतन्य आहे, ते या सर्व विरहित आहे. शुद्ध आणि निर्मळ असं ते चैतन्य आहे. कृती घडली त्या चैतन्याच्या हातून कृती घडली. म्हणजे तो कर्ता ज्यावेळेस होतो आणि त्यावेळेस अहंकार चिकटला जातो, की मी दान केलेलं आहे आणि चांगलं कृती केलेली आहे आणि ह्या दानामुळं मला अजून सुख मिळेल, शांती मिळेल, हा एक त्यामागे लोभ सुद्धा निर्माण होतो. म्हणजे निव्वळ दान दिलं, कृती चांगली आहे. निव्वळ दान दिलं, कृती सुंदर आहे, की तुमच्या मनामध्ये त्या चैतन्याला, की जे भगवान बुद्धांनी सांगितलं, की प्रत्येकाच्या मनात जी चैतन्याची भावना असते, तर ते निष्कलंक, निष्पाप असं असते. पण ज्यावेळेस चांगली कृती ही आपण आपल्या मते आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे, की सगळ्या धर्मामध्ये
की दान देणं हे पुण्यकारक आहे. दान दिल्याने तुम्हाला सुख शांती मिळते. तुमचं सर्व चांगलंच होतं. म्हणजे हा लोभ. तर काही लोक त्या लोभापोटी दान दिलं, तर मग ते दान जरी पुण्यकारक कृती असली, तरीही ते दान अहंकार आणि लोभामुळं ते दानाला अहंकार आणि लोभ चिकटला जातो. म्हणजेच याचा अर्थ ती कृती जी होती, ती आपल्या चैतन्याकडे जाणारी कृती नाही ती. कारण त्याला अहंकार आणि लोभ चिकटला जातो. आणि बऱ्याच वेळा दान देणारे लोक ते चांगलेच आचरणाचे असतील असंही काही वेळेस आपण आता बऱ्याच दानी लोक जर पाहिली आपण, आता एक राजकारणाचा भाग आहे. काही लोक आपलाच पैसा आपल्याकडनं, जे संविधानानं सर्वांना समान हक्क दिलेला आहे पैसा कमवण्याचा, पैसा वापरण्याचा, परंतु आत्ताच्या राजकारणाच्या ह्याच्यात पाहिलं तर दानी लोक, सामान्य लोक जास्त दान करू शकत नाही. दान करणाऱ्या लोकांमध्ये आज तुम्ही पाहिले तर मोठमोठे व्यापारी मंडळी आहेत, नंतर राजकारणी मंडळी आहेत. ते दान देतात कुठल्या उद्देशाने, की या दानामुळं मला मतं मिळतील, म्हणजे हा त्यांचा लोभ होतो. व्यापारी माणसं पण दान देतात सर्व देवळांना असेल, गुरुद्वाराला असेल, किंवा जैन लोक जैन मंदिर बांधायला देतात. आज आपण पाहतो आहोत की जैनांची मंदिरं म्हणा किंवा हिंदूंची मंदिरं म्हणा, त्यांना दान खूप मिळतं. पण हे दान कुठून येतं? काही वेळेस अशा लोकांकडून येतं ते दान, आणि ते अहंकार आणि लोभापायी त्यांना जो दानाचा जो खऱ्या अर्थानं लाभ व्हायला पाहिजे, तो लाभ होऊ शकत नाही. हे बुद्धांनी या गाथेमध्ये अगदी म्हणजे बेसिक हे सांगितलेलं आहे, की ते कृत्य करणं चांगलं नाही, की ज्यानं पश्चाताप करावा लागतो आणि त्याचे परिणाम अश्रुपूर्ण चेहऱ्याने रडत भोगावे लागतात. म्हणजे ते कृत्य करणं चांगलं नाही, की ज्याने पश्चाताप करावा लागतो. जरी ते कृत्य बघा, जरी ते कृत्य दानाचं असलं आणि त्याला अहंकार आणि लोभ जर चिकटलेला असेल, तर तुम्ही स्वतःच्या चैतन्यापासून दूर जाता आणि खऱ्या अर्थानं जे नैसर्गिक दृष्ट्या, कारण विज्ञान दृष्ट्या मानवाच्या मनाचा बुद्धांनी ज्यावेळेस अतिशय अभ्यास करून ह्या गाथा आपल्याला सांगितलेल्या आहेत मानवी कल्याणासाठी, की मानवांच्या विचाराची कुठलंही कृत्य करताना त्याची मनस्थिती किंवा त्या कृतीमाग त्याची भावना काय आहे, तो तो शुद्ध राहत आहे का, याचा विचार या गाथेमध्ये केलेला आहे. की अशी कृत्य असतात, काही लोक म्हणतात मी लोकांचं चांगलं करतो, पण माझं चांगलं होत नाही. परंतु त्यावेळेस जर मानसिक दृष्ट्या विचार केला बुद्धांच्या या गाथेनुसार, तर दान
कुठल्या तुम्ही उद्देशानं दिलेलं होतं, की ज्याच्यात तुमचा अहंकार आलेला आहे, लोभ आलेला आहे आणि लोभ आणि अहंकारातून केलेली कुठलीही कृत्य हे जरी चांगलं दिसत असलं, की जे कृत्य करणं चांगलं नाही. पण ते चांगलं दिसतं. कोणी केलेलं आहे दानाचं कृत्य चांगलं आहे. परंतु ते केलं कोणी? अहंकाराने आणि लोभापायी केलं. म्हणून अशा कृती करण्याला माणसाचं चैतन्य किंवा जो शुद्ध जे चैतन्य नैसर्गिकरित्या ही जी चेतना आहे, तर त्याला अहंकार, नंतर लोभ. पुढच्या गाथांमध्ये सुद्धा असाच या म्हणून बुद्धांनी हे सांगितलेलं आहे, की जर तुम्ही दान केलं आणि ते पुण्य ते तर जर तुम्ही अहंकारी झाला, अधिक उद्धटपणे वागायला लागला, नम्रता आली नाही, निष्पाप भावना आली नाही. कारण जी खरी मनुष्य प्राण्याची किंवा जी चेतना आहे ती खरं म्हणजे शुद्ध, निष्पाप अशी आहे. परंतु ह्या कृतीनं काय झालेलं आहे, की इथे भ्रम झालेला आहे, की दान देणं हा सद्गुण आहे. परंतु ते कशावर आधारित? लोभ आणि अहंकारावर आधारित असल्यामुळं ते त्या दानी व्यक्तीला असं वाटतं, की आपण ही कृती चांगली केलेली आहे. परंतु बुद्ध आपल्याला सांगतात, की ते कृत्य करणं चांगलं नाही. कारण ज्याने पश्चाताप करावा लागतो. कारण त्या व्यक्तीला तो जरीही बाहेर तुम्ही कितीही चांगल्या पद्धतीनं केलं आणि त्याचे परिणाम तुम्ही त्या लोभ आणि अहंकाराच्या दृष्टिकोनातून मिळवू पाहत असाल, तर तुम्हाला त्याचे परिणाम हे रडत-रडत भोगावे लागतात. कारण नंतर आपण अशा कृत्य करणाऱ्यांचे आपल्यासमोर सुद्धा त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात हे दिसून येतं. कारण आपण आजूबाजूला ज्यावेळेस आपण पाहतो, त्यावेळेस आपल्याला हे खूप लक्षात येतं. तर हे कसे, की वरचे नियम हे जे सांगितलेले आहेत, की चोर लोकं किंवा डाकू लोकं सुद्धा दान करू शकतात. दान करणं चांगलं, पण तो व्यक्ती कुठल्या आचरणाचा, कुठल्या स्वभावाचा, कुठल्या चैतन्याचा आहे, हे अतिशय महत्वाचं असतं. म्हणून बरेच लोकं म्हणतात, की मी लोकांसाठी इतकं करतो, पण माझं चांगलं होत नाही. तर ही जी त्या गोष्टी चांगल्या नाहीत, की ज्या केल्या जातात, पण नंतर पश्चाताप होतो, की कृती करण्याच्या मागं जी मानसिकता असावी लागते. आणि लोभातून दान जर केलं असेल, तर ते पापच होतं. या गाथेच्या अर्थानं. कारण दान चांगलं आहे, पण भावना किंवा ती व्यक्ती त्याचा अहंकार वाढलेला आहे, त्याचा लोभ वाढलेला आहे. तर अहंकार आणि लोभापायी चांगलं काम सुद्धा त्याचे परिणाम वाईट पद्धतीने त्याला भोगावं लागतात. तेव्हा ह्या गाथेचा जर विचार केला, की देणं मी देत आहे. ती कृती सहज झाली
तर त्याचे परिणाम सुंदर होतात. ती दुसरी गाथा ही अशी आहे की ते कृत्य करणं चांगलं की ज्याने पश्चाताप करावा लागत नाही आणि ज्याचे परिणाम प्रसन्न चित्ताने चांगल्या मनाने भोगता येतात. आता हा अतिशय महत्वाची ही गाथा की वरील गाथेच्या की चांगलं कृत्य मग कुठलं? चांगलं कृत्य कुठलं? सद्गुण की सद्गुणी माणूस. ते गाथेचा हा जर बालीमध्ये जर पाहिलं ना, नतम कम्मम कथम साधू यमकत्वा अनुतप्पती. याच्यामध्ये साधू साधू जो अर्थ आलाय तर इथं त्याचं भाषांतर काय झालेलं आहे? चांगलं, शुभ. पण साधूचा अर्थ या पाली भाषेनुसार ऋषी साधू म्हणजे व्यक्ती आहे, कृत्य नाही. चांगलं कृत्य किंवा वाईट कृत्य हा कृत्यासंबंधी हा पाली भाषेमध्ये शब्द आलेला नाही. ह्या पाली भाषेचा जर तसा मराठी अनुवाद करायचा असेल तर ते कृत्य करणं साधू नाही, असा खरं पाहिलं तर मराठीत अर्थ व्हायला पाहिजे. साधू म्हणजे संत. साधू संत आपण म्हणतो, तो त्या दृष्टीने म्हणजे तो माणूस संत असला पाहिजे, साधू असला पाहिजे. आपण साधुकार ज्यावेळेस करतो, साधू साधू, तर ज्यावेळेस पाली भाषेचा अभ्यास किंवा त्याचं अर्थ आपण पाहतो, तेव्हा बऱ्याच वेळा अनुवाद केल्यानंतर काही वेळेस त्या अर्थ ज्या गाथांचा अर्थ आहे तो त्याचा उद्देश काही वेळेस बदलला जातो. तर या गाथेचा तसं जर पाहिलं तर साधू माणसाचं कृत्य, संत माणसाचं की जो आचरणाने साधू आहे, संत आहे, सज्जन आहे. तर माणूस साधू असेल तर त्याचं कृत्यावर जाऊ नका. पाप किंवा पुण्य याच्यावर दिसत असेल, कारण बऱ्याच वेळा असं बदलतात, पाप पुण्याच्या भावना बदलतात. जसं जसं परिस्थिती बदलली जाते, तर त्यावेळेस जे त्याचे अर्थ होते पुण्य, तर आता तीच कृती पापही होऊ शकते. कारण या जगामध्ये कुठलीच गोष्ट स्थिर नाही. त्यामुळं जे गोष्टी पुण्याच्या ठरलेल्या आहेत, त्या गोष्टी आता पाप म्हणून सुद्धा होऊ शकतात. तर आताच याच्यामध्ये त्या दृष्टीने जर अर्थ केला, साधू लोक दान देतात. साधू लोक कृती करतात, मग ती दानाची पण असेल, पण ते माणूस साधू संत असेल तर त्याची कृती ही चांगलीच असते. भले दिसायला ती पाप वाटत असली किंवा पुण्य वाटत असली, तरीही साधू संतांच्या हातून जी कृती होते, ह्या गाथेचा अर्थ साधू जो त्याचे शब्द आलेले ना, आपण पण बऱ्याच वेळा साधुकार करतो. साधुकार ही आठवण करून देण्यासाठी त्यावेळेस प्रत्येक प्रवचन झालं आपणही म्हणतो ना, साधू साधू साधू. म्हणजे तुम्ही तुमचं चैतन्य हे आचरणानं संत पद्धतीने साधू ऋषी प्रमाणे करा, की ज्याला अहंकार नाही, लोभ नाही, मोह नाही, मत्सर नाही, असा त्या साधू या शब्दाचा अर्थ आहे. आपण खूप सहजतेने म्हणून जातो, परंतु या गाथेत ते अर्थ आहे की जी व्यक्ती साधू आहे, जी व्यक्ती साधू संत आहे, सज्जन आहे, आचरण करणारी आहे,
ज्याच्या मनामध्ये लोभ, अहंकार, मोह, माया नसेल, तर त्याची कृती जरी ती पाप आताच्या दृष्टीने दिसत असेल तर ते पाप नाही. हा एक फार मूळ फरक म्हणजे या गाथेतून त्याचा अर्थ तो आहे आणि तो आपल्याला समजून घ्यायचा आहे, की ते कृत्य करणं चांगलं. चांगलं कृत्य एखाद्याने विहार बांधतात काही लोक आपण पाहतो. एक आनंद असतो, एक धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. लोकांच्या कल्याणासाठी हा मार्ग बुद्धांनी जो सांगितलेला आहे तो मानव केंद्रित आहे. मानवाला धरून केंद्रित आहे. तर आज काही लोक आपले बाबासाहेबांच्या आरक्षणाच्या या पद्धतीतून शिक्षण घेऊन चांगल्या हुद्द्यावर सर्व्हिसला लागले आणि धम्मासाठी ते पण आज कार्य करीत आहेत. काही माझ्याच मित्रांमध्ये सुद्धा रिटायर झाल्यानंतर काही लोकांनी 4-4, 5-5 लाख रुपये धम्म कार्यासाठी, विहार बांधण्यासाठी दिलेले. किती त्यांची एक आतून आलेले ते. त्याला आपण साधू म्हणू शकतो. काहीही अहंकार नाही किंवा मोह नाही किंवा काही मला त्याच्यात परत मिळालं पाहिजे असेही त्या लोकांची भावना आहे. तर आपल्याला सुद्धा आजूबाजूला आपल्या धम्मात लोक आहेत, की रिटायर झाल्यानंतर आपल्या संपत्तीचा अर्धा-अर्धा भाग या विहार बांधण्याला बऱ्याच ठिकाणी आता आपण WhatsAppमध्ये पाहत असाल, तर अशी कृती जर केली असेल, ते साधूकार आपण त्या लोकांना साधूकार लगेच देतो, की छान आहे, साधू, साधू आपण म्हणतो. खऱ्या अर्थाने ह्या गाथेचा असा अर्थ आहे, की ते कृत्य करणं चांगलं, की ज्याने पश्चाताप करावा लागत नाही आणि त्याचे परिणाम प्रसन्न चित्ताने चांगल्या मनाने भोगता येतात. तर ही मनातून जर साधूच्या मनातून जर कृत्य निघालं, तर त्याचे परिणाम आता कसे आहेत त्याचे परिणाम? चांगल्या मनाने भोगता येतात. प्रत्येक जण तुमची ती वाह-वाह करतं आणि तसं तुमचा भावही तसा नसतो, की त्यांनी मला काही परत द्यावं. एक मनातून भावना निर्माण झालेली असते, कृत्य आलेलं असतं आणि ते साधू मनाचं कृत्य, साधू मनाचं तून जे कृत्य आलेलं आहे, आपण पहिल्या गाथात सुद्धा म्हटलेलं आहे, की मन हे सर्वश्रेष्ठ आहे आणि मन जर या दोषविरहित पद्धतीने जर एखादी कृती त्या मनाने केले, तर त्याचं परिणाम सुंदर होत असतात. प्रत्येक गाथ्यांचा ज्यावेळेस मी आता ह्या गाथेचे आता हे बालवग्ग आहे. सुरुवातीला वसुंधराताईंनी बालवग्ग सांगितलं, की बालबुद्धी आपण म्हणतो ना, बालबुद्धी अज्ञानी. बालवग्गामध्ये ते आहे, की माणसाचं अज्ञान कुठं आहे? ह्या गाथेतून दिसतं, की अज्ञान त्याच्या कृतीमध्ये, विचारामध्ये असतं. म्हणून ह्या बालवग्गातल्या गाथा ज्या आहेत, त्या अतिशय म्हणजे ह्या कृत्य, पाप आणि पुण्याचे कृत्य कोणाच्या हातून होतात? जर ते कृत्य करणं चांगलं नाही, की ज्याला अहंकार किंवा लोभ चिकटला असेल, तर त्याचे परिणाम अश्रुपूर्ण किंवा दुःख पद्धतीनेच ते भोगावं लागतात. तर ही जी गाथा आहे, तर ही मानसिकतेवर आहे, की अशा पद्धतीनं जर कार्य कृत्य होत असेल, तर
ते तुम्हाला त्या चैतन्याकडे घेऊन जातं, की जे शुद्ध आपलं चैतन्य आहे माणसाचं. की ते दोष, अहंकार, लोभ विरहित हे खरं चैतन्य आहे. आणि तिकडे ज्यावेळेस एखाद्या कृतीनं माणूस आपल्या चैतन्याकडे जाईल, तर ते कृती किंवा ते कृत्य हे पुण्यकारक आहे. ह्या 2 गाथेतून बुद्धांनी एक कसोटी दिलेली आहे आपल्याला. एक कसोटी, की कुठलं कृत्य पुण्यकारक किंवा चांगलं किंवा कुठलं कृत्य वाईट किंवा पापकारक. कसोटी काय दिलेली आहे, की ज्या कृत्यामुळं तुम्हाला अहंकार आणि लोभ चिकटत नाही, अशी कृती ही पुण्यकारक कृती आहे. तेव्हा आपण आपल्या जीवनात आताही कृती करताना आपल्याला आता मापदंड मिळालेला आहे, की जे माझ्या चैतन्याकडं, माझ्या असण्याकडं, नैसर्गिक पद्धतीने असण्याकडे जर मी जात असेल ज्या कृतीनं, तर ती कृती पुण्यकारक आहे. आणि जर मला जर या माझ्या चैतन्याला लोभ, मोह, मत्सर जर चिकटत असेल अशा कृतीनं, तर ती पापकारक. साधी आणि सरळ ह्या आपल्याला मापदंड दिलेला आहे. आता या गाथेतून हा मुद्दा म्हणजे म्हणतात ना मास्टर की आपल्याला आली, की आता आपण कृत्य करताना आता आपल्याला लक्षात आलं, की मी कृत्य करतोय मग कुठले असेल? तुम्ही कुठेही मदत करा किंवा विहाराच्या बांधकाम करा किंवा एखादं हॉस्पिटल बांधा. कृती कुठली करा किंवा शिक्षणाचा प्रचार करा किंवा पुस्तकं घेऊन तुम्ही एखाद्या शिक्षण घेत असलेल्या मुलाला त्याची मदत होईल. कृतीमध्ये कुठल्या या कृती आला? मापदंड काय लावायचा आहे, की ती कृती केल्यानंतर तुम्हाला ते अहंकार किंवा लोभ चिकटला नाही पाहिजे, तर ती चांगली कृती. आणि जर चिकटला तर वाईट. म्हणजे मग विहार बांधला तुम्ही, दान दिलं, पण त्या भावनेनं दिलं, की माझी आता वाह-वाह होईल. मला खूप मी जरा आकडने मग चालणार. असं जर होत असेल तुमच्या मनालाच विचारलं पाहिजे आपण सर्वांनी, की मी कृती केल्यानंतर मी मला हे गुण चिकटतात का? चिकटत असेल तर भले ती पुण्यकारक कृती असली तरी ते पापच. आणि ह्या गाथेप्रमाणे ह्या गाथा ज्या आहेत, त्या गाथा बुद्धांच्या इतक्या संघर्षपूर्ण त्यांनी जे चिंतन मनन केलेलं आहे, त्याच्यातून आलेल्या आहेत. त्यामुळं त्या अशा साध्या गाथा नाही आहेत. आज जगभर जे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे, त्या गाथांचा अभ्यास करूनच लोटांगण घालतात लोकं. ह्या गाथेचा अर्थ जाणल्यानंतर त्यांच्यात जो बदल होतो, तो खरंच अवर्णनीय आहे. खऱ्या अर्थानं माणूस कसा कृत्य करावं त्याने, याच्या पद्धतीने ह्या गाथा म्हणजे ह्या 67 आणि 68 गाथा, की ते कृत्य करणं चांगलं, की ज्याने पश्चाताप होत नाही. पश्चाताप कुठल्या कृत्याने होत नाही. आपण सर्व केलं, चांगली कामं केली आणि आपण अहंकार बाळगला नाही. आपल्यात काही बदल झाला नाही. आपलं विनम्रता तशीच राहिली. आपल्यात करुणा तसंच राहिलं. राग येत नाही आणि आपण ते कृत्य केलं. पण हे आपल्या चैतन्याला किंवा आपल्या स्वभावाला हे चिकटलं नाही. तर ते कृत्य चांगलं. आणि ते कृत्य जर हे मोह, मत्सर, माया जर चिकटलेलं असेल एखाद्या कृतीनं, तर ते कृत्य चांगलं नाही. कारण का? की ते जर केलं तर पश्चात्ताप करावा लागेल. साधं आणि सरळ ह्या 2 गाथा आहेत.
एक असा एक एक दर्जी होता. त्याला एक अशी सवय, दर्जी म्हणलं की किंवा टेलर म्हटलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे, की तो कापड मारणारच, चांगलं कापड आलं की मारणारच. तर एखादा तो असाच तो दर्जी आजारी पडला आणि आजारी पडला, खूपच आजारी पडला आणि त्याच्यामध्ये त्या आजारपणात त्याला एक झोपल्यानंतर त्याला स्वप्न पडलं, की त्या स्वप्नात त्याला असं वाटलं, की माझा मृत्यू झालेला आहे. तर मग मृत्यू झाल्यानंतर मग त्याचं ते शरीर, मुसलमान दर्जी होता, ते दफनायला घेऊन गेलं आणि त्याला स्वप्न होतं, म्हणजे ते स्वप्न होतं. तर त्याला असं वाटलं, की माझा मृत्यू झालेला आहे आणि म्हणले, पण मला ते गाडण्यासाठी घेऊन जात आहे. पण त्या स्मशानभूमीमध्ये सगळीकडं कपड्याच्या अशा दांडेला कपड्यात छोटे-छोटे वेगवेगळ्या रंगाचे कपडे लावलेले दिसतात त्याला. तर तो आपल्या तिथं जे तो दूत असतात, त्याला घेऊन जाणारे त्यांच्यामध्ये त्याला विचारतो, की "हे मला तुम्ही आणलेलं इकडं, हे काय आहे?" ते म्हणले, "काही नाही. हे तू आयुष्यभर जे कपडे चोरलेत ना, ते कपड्याचे तुकडे ते प्रत्येक ह्याला लावलेले आहेत, की तू एवढे-एवढे कपडे चोरलेत आणि याचा हिसाब अल्लाह करणार आहे" म्हणे. तेव्हा तो म्हणतो, "अरे बापरे! या अल्लाह म्हणतो तो तर जागा होतो, की मी हे काय करून बसलो म्हणजे नाही का?" आणि त्याच्यानंतर मग तो हळू-हळू बरा झाला वगैरे आणि पुन्हा कामावर जायला लागला कपडे ह्याच्या. तर त्याचे जे 2 शागिर्द असतात, तर त्यांना सांगतो, की "अरे, अरे, असं मला असं-असं स्वप्न पडलं होतं आणि मी हे कपडे चोरतो ना, तर मला शिक्षा होईल कारण अल्लाह ह्याचा हिसाब करतो." म्हणून ते शागिर्द त्याच्या ह्यांना सांगतो, की "आता कुणी जरी आलं ना, तर मला सांगा, की की तुम्ही आलं की मला ओरडा, की "वस्ताद." फक्त मला वस्ताद म्हणा, म्हणजे मी सावध होईल. म्हणजे तुम्ही म्हटला, की मग मला कळेल. तर म्हटलं बरं. ते लोक शागिर्द पण म्हणतात, "ओके, ठीक आहे, ठीक आहे. जा." पण एक चांगलं त्याच्याकडं अतिशय असं लग्न मोठा कार्यक्रम असतो एका सावकाराच्या मुलाचं लग्न असतं आणि सुंदर असं कापडाचं असं सूट वगैरे बनवण्यासाठी त्याकडे येतात आणि ते दोघं जण ओरडतात, "वस्ताद, वस्ताद." तर तो म्हणतो, "अरे बाबा, ह्या रंगाचं कापड ते मला जे स्वप्न पडलं होतं ना, तिकडे त्या स्मशानभूमीत या रंगाचं कापड नव्हतं. त्यामुळे तुम्ही ओरडू नका. म्हणजे ह्या रंगाचं कापड तिथं नव्हतं म्हणजे मी हे चोरतो." म्हणजे हे त्याला असं वाटतं, की त्या स्वप्नामध्ये गोष्टी किंवा ज्या ह्याचा हिसाब होतो, असं त्याला ते जाणवतं. म्हणजे हे वरवरचं होतं, की आपण चोरलं तर आपल्याला शिक्षा मिळेल. तर तो नंतर म्हणतो, की नाही, नाही. म्हणजे ते त्याची जी चोरण्याची जी होती सवय, ती तशीच राहते. कारण ते वरवरचे जे काही नियम होते, की बाबा मी पाप केलं तर मला शिक्षा मिळेल. पण हे वरवरचे नियम. तर हे कृती असं नाही आहे. आपल्याला या गाथेतून तो नियम आलेलाच आहे, की कुठली कृती पापकारक आहे किंवा कुठली कृती पुण्यकारक आहे. याच्यात आपल्याला हे ह्या 2 गाथामध्ये लक्षात आलेलं असेल, की मग आता आपल्याला याच्यामध्ये एक मंत्रही मिळाला, की चांगलं कुठलं कृत्य म्हणजे शुभ कुठलं, अशुभ कुठलं किंवा पापमय कुठलं किंवा पुण्यमय कृती कुठली. तर हे 2 गाथा. तर ह्याच्यात एक मानसिकता आपली तयार होती. मग आपण ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आपण जीवन जगताना, कार्य करताना आपण अलिप्त राहतो आणि या जे दुर्गुण चिकटतात, दुर्गुणच म्हणा त्याला, अहंकार म्हणा, लोभ म्हणा, हे जर एखाद्या कृतीमुळे चिटकत असेल,
तर त्याचा परिणाम आपल्याला दुःखपूर्ण असतो. आणि जर ते एखाद्या कृतीनं चिकटले जात नसतील, तर ती कृती पुण्यकारक आहे, चांगली आहे, शुभ आहे, साधू आहे. म्हणजे या गाथेमध्ये जो साधू शब्द आलेला आहे, चांगलं याचं त्याचं भाषांतर झालेलं आहे, की चांगली कृती. पण कृत्यही नाही. कृती करणारा साधू किंवा संत किंवा त्या तत्वांचं आचरण करणारा असेल, त्याच्या हातून होणारी कृती ही चांगली किंवा वाईट ठरली जाते. म्हणजे माणसाला मग आपण जीवनात जगताना जीवनामध्ये जगताना आपल्याला जर कळालं, की चांगली कृती कुठली आणि वाईट कृत्य कुठलं, ह्याचं एकदा माणसाला लक्षात आल्यानंतर बऱ्याच प्रमाणात त्याला जे माणसं काही मानसिकदृष्ट्या घडून गेलेल्या गोष्टींबद्दल विचार करत राहतात आणि त्याच्यात वेळ जात असतो, की मी अशी-अशी कृती केलं. तुमचा उद्देश काय होता? जर तुमचा उद्देश परत लोभ असेल त्याला, तर तुम्हाला दुःखच मिळणार आणि हे पदोपदी म्हणजे जाणवतं. आपण आपणही त्याचं चिंतन मनन करा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना. तेव्हा ह्या गाथा असं वाटतं, की तंतोतंत लागू होतात. तेव्हा ह्या जर गाथा आपल्याला जर कळाल्या, त्याच्या मागचं जर सायन्स, त्याच्या मागची मानसशास्त्रीयदृष्ट्या जर कारण कळालं, तर आपण त्याच चक्रामध्ये अडकत नाही. म्हणतात ना, की भवचक्रात आपल्याला बरेच आता आपण अगोदरचा हिंदू धर्मात आजही आपल्या घरामध्ये त्या विचाराची म्हणजे ते विचारची लोकं काही-काही तशा पद्धतीने विचार करणारी लोकं अजूनही आहेत. कारण त्यांनी जर ह्या गाथांचा जर अभ्यास केला, तर ते जीवन जगण्यासाठी खूपच ते उपयोगी होतं. तर आता तिसरी गाथा आपण जोवर दुष्कृत्य पक्व होत नाही, तोवर अज्ञानी त्याला गोड समजतात. जेव्हा दुष्कृत्य परिपक्व हे पिकलं जातं, होतं, तेव्हा मग ते दुःखी होतात. आता पुन्हा याच वरील 2 गाथांचा आता अज्ञानी म्हणजे बाल हा बालवर्गातल्या आपण ह्या गाथा आहेत. बालबुद्धी म्हणजे अज्ञानी. बालबुद्धी म्हणजे थोडक्यात अज्ञानी बालक वगैरे नाहीये. बालबुद्धी म्हणजे अज्ञानी, की ज्याला हे नियम, धम्माचे नियम किंवा शास्त्रीय दृष्ट्या माणसाच्या जीवनाचे नियम कसे काम करतात, हे फक्त माहीत नसणारा अज्ञानी बालक. अशा दृष्टीनं या बालवर्ग, बालकांसाठी वर्ग, बालक वगैरे नाहीये. अज्ञानी बालक म्हणजे आपण पण म्हणतो अज्ञानी बालक येतो. तर तशा पद्धतीनं ह्या अज्ञानी जोपर्यंत दुष्कृत्य पक्व होत नाही, तोपर्यंत अज्ञानी त्याला गोड मानतात. आता याचं विश्लेषण आपण बघूया. किती झालं 39. हे आपल्या 2च गाथा आहेत अजून, तर तेवढं होऊन जाईल. जोपर्यंत दुष्कृत्य पक्व होत नाही. आता उदाहरण देतो एक, की आपण लिंबोळी म्हणजे लिंबाच्या झाडाच्या बिया लिंबोळी पडतात आणि समजा लिंबोळी पेरल्या. पेरताना तर ज्यावेळेस आपण बिया पेरतो, आंब्याच्या कोया असतात किंवा लिंबोळीच्या बिया प्रत्येकाला माहीत आहेत. झाडं प्रत्येकाकडं लिंबाची झाडं आणि आंब्याच्या झाडाचं तर हे उदाहरण तर खूप प्रत्येकाला समजून येईल.
कसं जोवर दुष्कृत्य पक्व होत नाही, यातला हे उदाहरण आहे. समजा लिंबोळीची बी पेरली. बी पेरताना आपल्याला काहीच कळत नाही, की किंवा कोय पेरली. त्या कोय किंवा ती लिंबोळीची बी आहे. त्याला वास येत नाही किंवा आंब्यासारखा कोयीला आंब्याचा मधुर वासही येत नाही. काहीच कळत नाही आपल्याला. आपण पेरतो. अज्ञानी म्हणजे आता आपल्याला माहीतच नाही. लिंबोळीचं बी पेरली. कालांतरानं ते बीजाचं रोपटं होईल, त्याचं झाड होईल आणि नंतर फळ येईल त्याला. परंतु तोपर्यंत कळत नाही, की कारण त्या बीजाचा वास येत नाही. जसा लिंबोळीच्या बीजाचा तुम्ही वास घेतला तर ते तुम्हाला काही लक्षात येणार नाही, कडू आहे किंवा कोळीचा वास घेतला तर गोड वास तेही कळणार नाही. तसं कृत्य की दुष्कृत्य जोपर्यंत पक्व होत नाही, तोपर्यंत त्याला आपण गोड समजतो. म्हणजे आंबा पेरला, आपलं लिंबाचं झाड पेरलं, ते बी झालं, त्याचं रोपटं झालं, त्याचं वृक्ष झाला. त्याचं ज्यावेळेस वृक्ष होतो म्हणजे मोठा जे परिपक्व व्हायला लागतं त्यावेळेस, तर लिंबाच्या झाडाचा एक पान फक्त खाऊन दाखवा. कडू-कडू म्हणजे परिपक्व झाल्यानंतर कडूपणा येतो, पिकल्यानंतर किंवा आंब्याचं झाड झाल्यानंतर, आंबा ज्यावेळेस पक्व झाल्यानंतर मग तो गोड वाटतो. तर आणि लिंबाची झाड किंवा लिंबोळी पेरल्यानंतर त्याचं पान सुद्धा कडू-कडू म्हणजे असंच एखादं कृत्य, दुष्कृत्य जे असेल ते सुरुवातीला करताना त्याचा काहीही अंदाज येत नाही. समजा लिंबाच्या उदाहरण, की इतरांना दुःख देण्याच्या इच्छेमुळे समजा. इतरांना दुःख देण्याच्या उद्देशाने समजा एखादी कृती केली असेल. तर ते परिपक्व झाल्यावर कसं होईल? कारण सुरुवातीला तर काहीच कळत नाही. जसं आपण हे आंब्याच्या झाडाचं आणि लिंबाच्या झाडाचं उदाहरण दिलं, की दुष्कृत्य सुरुवातीला करताना, होत असताना काहीही कळत नाही. परंतु ते परिपक्व झाल्यानंतर जे कृत्य केलं आहे, ते परिपक्व झाल्यानंतर मग त्याचे परिणाम दिसून येतात, की जोवर दुष्कृत्य पक्व होत नाही तो पण अज्ञानी की ज्यांना हे नियम माहिती नाही, की आपण काय केल्यानंतर त्याचे फळं गोड लागतील किंवा त्याची फळं कडू येतील, हे अज्ञानी व्यक्तीला कळत नाही. तेव्हा कृती करताना आपल्याला एक मंत्र म्हणजे गुरु किल्ली पहिले 2 याच्यामध्ये मिळालेली आहे. कुठलं कृत्य करताना हे लोभ, मोह, माया, अहंकार चिकटले कामा नये. जर ते चिकटले तर दुःख, नाही चिकटले तर सुख. तसंच हे सुद्धा कृत्य उदाहरण देऊन बुद्धांनी त्याच गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. प्रत्येक गोष्ट उदाहरण देऊन सांगितलेलं आहे, की हे परिपक्व झाल्यानंतर कसं त्रासदायक होतं. एखादं दुष्कृत्य असेल. एक भक्त होता. आता गोष्टीच्या रूपाने 1-2 मिनिटात मी सांगतो, की एक भक्त होता. खूप त्यानं तपश्चर्या केली आणि मग तो देव प्रसन्न झाला आणि त्याला म्हटला, "माग तू वर काय, तुला मी वर देतो." तर
म्हणाला की तू जे म्हणशील ते तुला त्वरित मिळेल, पण तुझ्या शेजारच्यांना डबल मिळेल. असं त्या भक्ताच्या देवानं त्याला सांगितलं की पूर्वीचे देव होते म्हणजे हे काही उदाहरण आहे. पूर्वीचे देव असे भक्तांना वर द्यायचे की खूप तपश्चर्या केल्यानंतर, की ते पूर्वीचा देव होता, आताचा देव नाहीये तो. तर त्याने सांगितलं की तू कुठली इच्छा माग, की तुला त्वरित मिळेल, पण तुझ्या शेजारच्यांना दुपटीने मिळेल. तर तो म्हणतो, "हे काय आहे? काय म्हणजे माझ्या तपश्चर्येचं हे फळ आहे का?" म्हणे, "हे काही नाही का?" पण आता दिलेलंच आहे, तर चला म्हटलं आता काही हरकत नाही. मला म्हणले 7 मजली मला घर दे. त्वरित त्याला 7 मजली घर मिळालं आणि शेजारच्यांना 14-14 मजली घरं मिळाली. कारण नियम काम केला. तर त्याला छातीमध्ये धस्स झालं. बाहेर जायचं म्हटलं तरी अवघड व्हायला लागलं. कारण त्याची 7 मजल्याची घर त्याचं आणि शेजाऱ्यांची 14-14 मजल्याची घरं. तर म्हणलं हे काय, कसं काय म्हणले. खूप म्हणजे त्याला ते पचना. ते मला त्यापेक्षा नसतं मला दिला बरं तरी चाललं असतं. मग आता त्याच्या मनात येतं, की बाबा मग डोकं दुसऱ्यांना त्रास देण्याच्या उद्देशानं त्याचं डोकं काम करायला लागतं मग. पेरायला लागतं बियाची म्हणजे कडू पेरणी कशी सुरुवात होती? मग तो देवा मला माझ्या या बिल्डिंगच्या जवळ म्हणजे माझ्या या इमारतीजवळ 4 विहिरी होऊ दे. त्वरित त्याच्या इमारतीभोवती 4 विहिरी होतात. शेजाऱ्यांच्या 8-8 विहिरी होतात. आता 4 विहिरी खाली आणि मग फिरणार कुठं? तर शेजाऱ्याच्याला 8 विहिरी होतात. त्याला थोडंसं जरा आनंदाच्या उकळ्या फुटायला लागतात, की बघा कसं म्हणजे मला वर मिळालं, पण मी अशा पद्धतीनं तर मग त्याला तेही पाहवत नाही. किती लोकं कशी तरी जातात, कशी तरी आनंद त्याच्यातून हाही आपला तसं पाहिलं तर याला सुद्धा त्रासच होत असतो. मग हा म्हणतो, "नाही, माझं काय ह्याच्यात समाधान झालं नाही. मला काही सुख नाही आहे." देवाला अजून एक वर मागतो. "माझा एक डोळा फुटू दे" म्हणे. झालं. त्वरित त्याचा फुटतो. शेजारचे दोघांचे दोन्ही डोळे फुटतात. म्हणजे 14 मजली त्यांची घरं, 8-8 त्यांच्या विहिरी, म्हणजे विहिरीत पडून मग त्याला ह्याला खऱ्या आनंदाच्या उकळ्या फुटतात, की बघा आता मला बरं वाटतंय म्हणे. म्हणजे आणि परंतु हे करताना, ही बी पेरताना त्यानं काय केलं? त्याचा एक डोळा फुटलाच, नाही का? 2 शेजाऱ्यांचे फुटले, त्याचा एक डोळा फुटला. म्हणजे दुष्कृत्य म्हणजे ती जी इच्छा निर्माण केली त्याने ती, की त्याला त्याचे तसं फळ मिळालं. म्हणून त्यावेळेस कळत नाही, की बी कुठली पेरायची हे आपल्या हातात आहे. कारण या सर्व गाथेतून आपल्याला बुद्धाने कळून सांगितलेलं आहे, की तुम्ही आता तुम्ही सुख आणि दुःखाचा मालक तुम्ही आहात. आता सुख आणि दुःखाचा मालक तुम्ही आहात. कारण तुम्हाला सुख हवं असेल, तर तुम्ही अशा-अशा पद्धतीनं कृत्य करा. तुम्हाला दुःख हवं असेल, तर अशा-अशा पद्धतीनं तुम्ही कृत्य करा. तर तेव्हा काय पेरायचं ते आपल्या हातात आहे, सुख किंवा दुःख. त्याचप्रमाणे शेवटची गाथा आहे. अज्ञानी महिनोन-महिने गवताच्या टोकाने अन्न खाल्ले, तरी तो सुसिद्धांत जाणणाऱ्या 16व्या भागाच्या समतुल्य होत नाही. पुन्हा अज्ञानीपणाचा अजून एक गाथा. अज्ञानी माणूस महिने गवताच्या टोकाला. तर गवताच्या टोकाला किती अन्न येणार? म्हणजे टोका-टोकाने जगणारे लोकं आहेत. मग मी अतिशय भोगाचं म्हणजे टोकाला जायचं भोगा.
भोगून भोगून किंवा मग काय उपवास करायचे म्हणजे त्याही टोकाला म्हणजे टोकाटोकानं हा जो गाथाचं दिलेले आहे की काही लोक एखाद्या गोष्टीचा टोकाचा विचार करतात आणि मग तेही सुखी होत नाही. अज्ञानी माणसा महिने गवताच्या टोकाने अन्न खाल्ले तरी तो सुसिद्धांत जाणणाऱ्या म्हणजे हे नियम जाणणाऱ्या 16व्या भागाच्या समतुल्य होत नाही. म्हणजे त्याग किंवा टोकाला जाणं हा जे माणसं टोकाला जातात मग ते भोगाचे असेल किंवा त्यागाचे असेल असं टोकावर जगण्याने काही होत नाही कारण बुद्धाचा जो मार्ग आहे तो मध्यम मार्ग आहे. बुद्ध म्हणतात की टोकावर कुठल्याच अतीला सुख मिळणार नाही. हा माझा मध्यम मार्ग आहे. तर मध्यम मार्ग म्हणजे ज्यावेळेस दोन्ही तुम्ही अतींचा त्याग कराल आणि मध्य मार्गाने चालाल म्हणजे हे सिद्धांत जाणणारे म्हणजे आपल्याला जे सांगितलेले आहे की पंचशील मध्यम मार्ग आहे तो पंचशील की तुम्ही उपासही करायचा नाही जास्त आणि मी जास्त खायचंही नाही. मध्यम मार्ग की अज्ञानी माणसं महिने गवताच्या टोकाने अन्न खाल्लं तरी सुसिद्धांत जाणणार आहे. ज्यांना हे या गाथांचं तत्व कळलेलं आहे की कशी कृती करायची कसं जगायचं तर ते पूर्णतः या जीवनामध्ये निसर्गाच्या नियमाप्रमाणे आणि आपलं जे चैतन्य आहे त्या चैतन्याला राग लोभ मोह विरहित जे जगतात ते निर्वाण पदाला पोहोचतात. हा या सर्व गाथेंचा अर्थ आहे. तर या 4 गाथा आणि आपल्याला या बुद्धांनी सांगितलेलं आहे की आपलं कृत्य कसं असलं पाहिजे आपलं जीवनात जगण्याची पद्धत कशी असली पाहिजे या 4 गाथेंमधून सांगितलेलं आहे. म्हणून अज्ञानी न राहता आपण सज्ञानी किंवा ह्या सुसिद्धांत हे जे तत्व आहेत या तत्वानुसार जर आपण कृत्य केले तर आपल्याला या जीवनामध्ये सुख समाधान शांती मिळेल. तर मी या गाथेंचं इथं समापन करीत आहे. सर्वांना जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय